हॅलो विद्यार्थ्यांनो, मी शेख सर. या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वीचा मराठीचा जो पेपर आहे 21 फेब्रुवारी रोजी होणार आहे त्याविषयी जे आपण हा व्हिडिओ तयार केला आहे. यामध्ये पेपर कसा सोडवायचा, कसा लिहायचा आणि पेपर पॅटर्न कसा आहे याबद्दल जे तर आपण उत्तरपत्रिकासुद्धा या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे आणि कसा सोडवायचा या विषयावरसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. मी मराठी, हिंदी आणि इतिहास भूगोल असे सर्व विषय जे तर जवळजवळ 10वीपर्यंत शाळेमध्ये शिकवलेले आहेत. आलटून पालटून येत असतात. यावर्षी मी मराठी विषय शिकवतो आहे. तर मराठी विषयाचा पेपर कसा सोडवायचा यासाठी हा व्हिडिओ तयार आहे. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण हिंदी आणि त्याचबरोबर हिस्ट्री, जॉग्रफी म्हणजे इतिहास भूगोल या विषयावरसुद्धा व्हिडिओ आपण बनवणार आहोत. एक उत्तरपत्रिका आहे पूर्ण सोडवलेली माझ्याकडं. एक प्रश्नपत्रिका आहे. मराठी विषयाचा जर पेपर पॅटर्न आपण पाहिला तर 80 मार्काचा पेपर आहे. त्यामध्ये तर कसं सोडवायचं हेच आपण पाहू. तर हा पेपर आहे एक सराव पेपर, प्रॅक्टिस पेपर म्हणू आपण याला. बोर्डाचा पेपर नाही हा, परंतु पूर्ण बोर्डामध्ये जशी उत्तरपत्रिका तुम्हाला दिली जाते सेम तशीच उत्तरपत्रिका आहे. आणि त्यामध्ये होलोग्राफ किंवा स्टिकर कसा लावायचा, या पेपरवर होलोग्राफ बी आहे आणि स्टिकर बी आहे लावलेला. हे कसा लावायचा हे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू. पण सध्या पेपर सोडवायचा कसा. 80 मार्काचा पेपर आहे आणि यामध्ये जास्तीत जास्त मार्क घ्यायचे असेल तर सोडवायचं कसा. हा एक पेपर आहे माझ्याकडं ज्यामध्ये या विद्यार्थ्याला 80 पैकी 78 म्हणजे 78 मार्क मिळालेले. फक्त 2 मार्क त्याचे कमी झालेले. आणि हाच पेपर या विद्यार्थिनीने कसा सोडविला याचा फायदा आपल्याला होऊ शकतो. त्यामुळे हा पहिला पेपर आहे आणि स्वतः मी चेक केलेला पेपर आहे. तर कसा सोडवायचा आणि कसे मार्क तुम्हाला पडतील. तर हा पहिला प्रश्न आहे. पहिला प्रश्न, उत्तरपत्रिका कशी सोडवायची माहिती तुम्हाला प्रिंटेड छापून येते. तुम्हाला काही रेषा वगैरे मारायची काही गरज पडत नाही. सर्वात अगोदर प्रश्न नंबर टाकायचा, मुख्य प्रश्न, मग उपप्रश्न आणि त्यामधील उपप्रश्न टाकायचे आणि तुम्हाला डायरेक्ट उत्तर लिहायचं आहे. प्रश्न लिहायची गरज नाही, फक्त जे आकृत्या आहेत त्या आकृत्यामधील प्रश्न तुम्हाला लिहायचे आणि आकृती काढणे अनिवार्य आहे. आकृती तुम्हाला काढायचीच आहे आणि ती आकृती तुम्हाला फक्त पेनाने काढायची. कारण आकृती जर नाही काढली तुम्ही तर एका प्रश्नामध्ये 1 मार्क तुमचा जाऊ शकतो. एक प्रश्न म्हणजे त्याचा पहिला प्रश्न आहे, मराठीचा पहिला प्रश्न, आणि त्यामध्ये अ, आ, इ असे 3 प्रश्न येतात. जवळजवळ 18 मार्काचे. त्या 18 मार्कामध्ये जर तुम्ही आकृत्या नाही काढल्या तर 1 मार्क आपला कमी होतो. तर अशा प्रकारे उत्तर लिहायची तुम्हाला. आकृती काढणे व्यवस्थित, सुंदर पेपर प्रेझेंटेशन बी सुंदर दिसला पाहिजे. ह्या प्रकारे तुम्हाला जे इतर कृती जे आहेत ते सोडवायचे आहे. त्यानंतर जसं इथं सोडवलेलं त्यांनी जे उत्तर होतं त्याला हायलाईट बी केलं. आकृती नीट व्यवस्थित काढायची. आणि जे स्वमताचे प्रश्न आहे इथंच आपले जास्त मार्क जातात. तर ह्यामध्ये लिहायचं किती है ना. आपल्याला शब्दमर्यादा दिलेली असते 60 ते 70, परंतु 60 ते 70 शब्दात तुमचं उत्तर होत असेल तर ठीक आहे, नाही तर मग जास्त तुम्ही लिहू शकता. तरी 8 ते 10 ओळीपर्यंत तुम्ही स्वमत लिहिलं पाहिजे. प्रश्नाला धरून जर उत्तर असलं तुमचं तर पूर्ण मार्क तुम्हाला भेटतील. त्यानंतर प्रत्येक प्रश्न नवीन पानावर तुम्हाला लिहायचं आहे. एक प्रश्न पूर्ण म्हणजे प्रश्न पहिला जर आहे अ, आ, इ हे तुम्ही लिहू शकतात. लागोपाठ याला लिहू शकतात. म्हणजे अर्धा इथून संपला असेल तर डायरेक्ट तुम्ही प्रश्न पहिला आ इथून बी सुरू करू शकतात. म्हणजे एक प्रश्न जे आहे त्यामध्ये उपप्रश्न असतात अ, आ, इ असे. ते तुम्ही ते लागोपाठ लिहू शकतात. कुठं तुमचं अर्ध पान राहिलं असेल तिथून बी लिहू शकतात. परंतु जेव्हा प्रश्न पहिला पूर्ण संपल्यावर जेव्हा दुसरा सुरू होईल तेव्हा तो प्रश्न डायरेक्ट तुम्हाला नवीन पानावरच लिहायचा आहे. हे अशा प्रकारे उत्तर तुम्हाला सोडवायची. जर चूक नसेल, मराठीचा पेपर आहे, पैकी मार्क भेटत नाही. यामध्ये तुमची भाषा, प्रमाण भाषा, त्यानंतर शुद्ध लेखन ज्यामध्ये आपण इकार, उकार, काने, मात्रे, पूर्णविराम या सर्व गोष्टी याच्यात तपासल्या जातात. त्यामुळे आपण पाहतो मराठीमध्ये पैकी मार्क भेटतच नाही. खूप कमी विद्यार्थ्यांना भेटतात, पण भेटू शकतात. जर चुका नसेल तर हमखास पैकी मार्क भेटतात. हा पहिल्या प्रश्नातील दुसरा प्रश्न इथं सोडलेला आहे या मुलाने. परत स्वमताचा प्रश्न पाहून घ्या किती लिहायचं आहे तुम्हाला. स्वमत जर बरोबर लिहिलं असेल तर हमखास 3 मार्क भेटतात. इथं 3 मार्क भेटलेले. हा ई आहे, अपठित उतारा, याचे पैकी या मुलाला मार्क भेटलेले आहेत. त्यानंतर कवितेवर आधारित जे प्रश्न आहे ते सोडवताना कवितेची भाषा तुम्हाला वापरायची नाही आहे. मनाने उत्तर लिहायचे. म्हणजे कवितेमध्ये हमखास तुम्हाला ते प्रश्नाचे उत्तर असतील, परंतु ते उत्तर तुम्हाला तुमच्या मनाने लिहायचे. म्हणजे आपल्या भाषेत ते उत्तर तुम्हाला लिहायचे आहे. जशाच्या तशी कवितेच्या ओळी उत्तरामध्ये लिहायच्या नाहीत. त्यानंतर कवितेवर आधारित सरळ अर्थ लिहा.
हा एक प्रश्न आहे. सरळ अर्थामध्ये फक्त तुम्हाला त्या 2 ओळी जे दिलेल्या आहेत त्याचा निव्वळ अर्थ लिहायचा आहे. फक्त काही संदर्भ वगैरे द्यायची बी गरज नाही याच्यात. परंतु दुसरा एक कवितेवर आधारित एक प्रश्न असतो. 2 ओळी दिलेल्या असतात आणि त्याचं काव्य सौंदर्य लिहा, विचार सौंदर्य स्पष्ट करा, आशय सौंदर्य लिहा किंवा अर्थ सौंदर्य स्पष्ट करा. तर ह्यामध्ये तुम्हाला कवितेचा संदर्भ देऊन, म्हणजे जसं प्रस्तुत ओळी ह्या उत्तमालक्षणी या कवितेतील आहे, याचे कवी संत रामदास आहे, असं तुम्हाला रेफरन्स त्याचं द्यायचं आहे. आणि रेफरन्स देऊन मग त्या 2 ओळी जे दिलेल्या आहेत त्याचा अर्थ तुम्हाला, त्यामधील विचार संदेश तुम्हाला तुमच्या शब्दात लिहायचा आहे. 2 मार्काला असतो, 2 मार्क भेटू शकतात. त्यानंतर कवितेवर आधारित काही मुद्दे दिले जातात. त्या मुद्द्यानुसार तुम्हाला उत्तर लिहायचे. 4 मार्काला हा क्वेश्चन असतो. कवी, कवितेचं नाव आणि कवितेचा विषय आणि त्यामधून मिळणारा संदेश, असा हा सोडवायचा आहे. कवितेत मिळणारा संदेश तुम्हाला लिहायचे. थोडक्यात बी लिहिले तर चालेल हा. त्यानंतर रसग्रहण आहे. रसग्रहण 4 मार्काला आहे. सर्वात पहिला मुद्दा असतो आशय सौंदर्य. आशय सौंदर्यामध्ये कवितेचे नाव, त्याचे कवी कोण आहेत आणि त्या कवितेमध्ये कोणता संदेश दिलेला आहे हे तुम्हाला ह्या आशय सौंदर्यामध्ये लिहायचं आहे. म्हणजे संदर्भ द्यायचा आहे, रेफरन्स द्यायचा आहे. फक्त ही कविता कोणती आहे, कोण याचे कवी आहेत आणि यामधून काय संदेश आहे. त्यानंतर काव्य सौंदर्य दुसरी पायरी आहे. यामध्ये ज्या 4 ओळी किंवा 2 ओळी तुम्हाला दिलेल्या आहे रसग्रहणासाठी, त्यांचा त्या 2-4 ओळींचा अर्थ तुम्हाला तुमच्या शब्दात यामध्ये लिहायचा आहे. त्यानंतर भाषिक वैशिष्ट्ये तिसरा मुद्दा. आशय सौंदर्य 1 मार्काला, काव्य सौंदर्य 2 मार्काला, भाषिक वैशिष्ट्ये 1 मार्काला. भाषिक वैशिष्ट्यामध्ये कवितेची भाषा, कवितेमधील कवितेचा छंद, ह्या गोष्टी तुम्हाला जे तर ह्यामध्ये लिहायचे आहे. स्थूल वाचन आहे. यामध्ये 3 प्रश्न येतात. 3 पैकी 2 लिहायचे. प्रत्येकी प्रश्नाला 3 मार्क आहे. जे तुम्हाला येतात तेच अगोदर 2 प्रश्न तुम्हाला इथे लिहायचे. स्थूल वाचनाचा तुम्हाला उतारा वगैरे काहीच येत नाही, त्यामुळे हे प्रश्न तुम्हाला एक तर पाठ पाहिजे, नाहीतर समजलेले पाहिजे. यानंतर भाषा अभ्यास आहे. 14 मार्काचा आहे. भाषा अभ्यासामध्ये फक्त एकच टॉपिक अवघड आहे, समास. बाकीचे सर्व समानार्थी, विरुद्धार्थी, शब्द समूहासाठी शब्द, वाक्प्रचार असे प्रश्न आहेत. यापैकी वाक्प्रचार जे आहेत 4 दिले जातात. 4 पैकी कोणतेही 2 सोडवायचे. जे 2 येतात तुम्हाला ते 2 अगोदर तुम्हाला लिहायचे. त्यानंतर तुम्हाला जर आवरमधील लिहायचे असेल तर तुम्ही लिहू शकता. त्यानंतर अचूक शब्द लिहिणे, पारिभाषिक शब्द आहे. तर असं व्याकरण जर भाषा अभ्यास आपण पाहिला तर 14 मार्काला आहे. खूप सोपं टॉपिक आहे. जर अभ्यास केला तर पूर्ण मार्क यामधील तुम्हाला भेटू शकतात. त्यानंतर आहे पत्रलेखन. पत्रलेखनामध्ये 2 पत्र दिले जातात, औपचारिक, अनौपचारिक. त्यापैकी जे तुम्हाला चांगलं होतं ते लिहायचं आहे. यामधील 6 मार्काला हा पत्र असतो आणि पत्राचे मार्क स्टेप बाय स्टेप भेटतात तुम्हाला. म्हणजे तुम्ही जर पत्ता बरोबर लिहिला असन, विषय बरोबर लिहिला असन, विवरण जे आहे मधील विवरण ते बरोबर लिहिला असन, तुमचा पत्ता, ईमेल नंबर टाकला असन, ह्यानुसार तुम्हाला मार्क दिले जातात. म्हणजे प्रत्येक पायरीला तुम्हाला इथं मार्क आहे. त्यामुळे कोणतीच पायरी चुकता कामा नये. ईमेल टाकायचे तुमचा, म्हणजे जे तुम्हाला विषयामध्ये दिला असेल तो लिहायचा, नाही तर मग अ, ब, क असं तुम्ही लिहू शकता. बातमी आहे. बातमी लिहायची. सर्वात अगोदर मथळा म्हणजे शीर्षक सर्वात अगोदर मोठ्या हेडिंगमध्ये लिहायचं आहे. त्यानंतर बातमी तुम्हाला लिहायची. जर तुम्ही शीर्षक लिहिला नाही तर 1 मार्क तुमचा इथं कपात होईल. त्यामुळे शीर्षक कंपल्सरी आहे. असे 5 मार्क तुम्हाला भेटते. त्यानंतर जाहिरात आहे. पत्र आणि सारांश लेखन असं तुम्हाला ऑप्शन येतं. एक तर पत्र लिहा किंवा सारांश लेखन करा. तर त्यापैकी पत्रलेखन सोपं आहे. त्यानंतर बातमी लेखन, जाहिरात आणि कथालेखन, ही 3 घटकापैकी कोणतेही 2 घटक तुम्हाला सोडवायचे असतात 10 मार्कासाठी. म्हणजे 5-5 मार्कासाठी एक असतो. तर ह्या विद्यार्थ्यांनी समजा बातमी आणि जाहिरात लेखन केलेली. सोपं टॉपिक आहे. जाहिरात लेखनमध्ये जो विषय दिलेला आहे त्याला धरून तुम्हाला जी आकर्षक जाहिरात तयार करायची अशी. यामध्ये चित्र वगैरे नाही काढली तरी जमन, पण काढता येत असेल तर चांगलं आहे. पूर्ण काम पेननीच करायचं, पेन्सिलचा वापर करायचा नाही. त्यानंतर सर्वात शेवटचा प्रश्न आहे 8 मार्कासाठी निबंध लेखन. आणि इथंच आपले मार्क कमी होतात, जे पैकीचे पैकी जास्त भेटत नाही. त्याला हवी एक कारण आहे. निबंध लेखनामध्ये तुम्हाला 3 ऑप्शन असतात, 3 पर्याय असतात. 3 पैकी तुम्हाला कोणताही एक लिहायचं आहे. मग तो आत्मकथन असन, प्रसंग लेखन असन किंवा वैचारिक लेखन असन, या 3 पैकी एक विषय दिला जातो. त्या 3 पैकी तुम्हाला कोणताही एक लिहायचं आहे. म्हणजे हा प्रश्न खूप सोपा होऊन जातो 3 ऑप्शन दिल्यामुळं. मुद्दे बी दिले जातात. त्या मुद्द्याला धरून तुम्हाला तो प्रश्न सोडवायचा असतो.
परंतु इथंच मार्क आपले कमी होतात आणि पैकीचे पैकी आपल्याला मार्क भेटत नाही. हमखास निबंधामध्ये मुलांचे मार्क जातात, कारण मुद्दे दिलेले असतात, मुद्दे खालीवर झाले किंवा एखादा मुद्दा तुम्ही चुकवला, लिहिलाच नाही, विसरून गेलात, त्याचे मार्क कमी होऊन जातात किंवा मागं पुढं झालं त्यामुळे बी. तर त्यामुळे निबंध लेखन करत असताना सर्वात अगोदर तुम्हाला जे विषय येतो तो विषय निवडायचा आहे आणि त्यानंतर लिखाण करण्यास सुरुवात करायची. यामध्ये सर्वात अगोदर प्रस्तावना द्या 2-3 ओळीत, त्यानंतर मुद्द्यानुसार उतारे करत म्हणजे पॅरेग्राफ करत करत तुम्हाला लिहायचे आहेत. सलग लिहित चालायचं नाही आणि पॅरेग्राफ करताना ओळ सोडायची गरज नाही. फक्त थोडासा एक टॅब मारून म्हणजे एका शब्दापुरती जागा सोडून नवीन तुम्हाला पॅरेग्राफ सुरू करायचा आहे आणि कमीत कमी 2 ते 2.5 पेज तुम्ही निबंध लिहिला पाहिजे. म्हणजे जर आपण 10वी परीक्षेचा किंवा 10वी परीक्षेची उत्तरपत्रिका पाहिली ती छोटी असते, काही जास्त मोठी नाही, ती सहज भरून जाते. आपण सोबतच मुलं 1-1 पेज लिहितात, तर निबंध आपला हमखास 2 पेज कमीत कमी असायला पाहिजे. कमीत कमी 4 ते 5 पॅरेग्राफ तुमचे होतील असा तुम्हाला निबंध लिहायचा आहे. म्हणजे 4 ते 5 टॉपिक हमखास ते असतात, तर 2-2.5 पेजपर्यंत तुम्हाला ते लिहायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला प्रस्तावना द्यायची आहे, मग मुद्द्याला धरून लिखाण करायचं आहे, भाषा चांगली वापरायची आहे, विरामचिन्ह, शुद्ध लेखन, त्यानंतर काही वाक्प्रचार, म्हणी आसन किंवा कविता, एखाद्या गाण्याची 2 ओळी त्याच्यावर सूट होत असेल तर अलंकारित भाषासुद्धा तुम्हाला वापरायची आहे. कारण निबंधाला जे मार्क द्यायचे आहे हे सगळे मुद्द्यांना धरून मार्क द्यायचे आहे. त्यामध्ये तुमची भाषाशैली कशी आहे, शुद्ध लेखन कसं आहे, अलंकारित भाषा आहे का, प्रस्तावना, शेवट केलं आहे का योग्य, सुरुवात बरोबर आहे का, सर्व मुद्दे आले का, तुमची समज कशी आहे, हे सर्व तपासून तुम्हाला मार्क भेटते. अशा प्रकारे तुम्हाला हा पेपर सोडवायचा आहे. हमखास असा पेपर जर तुम्ही लिहिला तर तुम्हाला मार्क भेटू शकतात. गैरसमज आहे का, अक्षराचे मार्क खूप कटतात, जास्त कटत नाही. अक्षर जर समजण्यासारखं असेल तर त्याचे मार्क कटणार नाही, परंतु शुद्ध लेखनाचे मार्क तुमचे कटतात. म्हणजे व्याकरणिक चुका असेल तर त्याचे मार्क कटू शकतात. ते बी प्रत्येक प्रश्नाला कटत नाही, एक मुख्य प्रश्नाला किंवा उपयोजित लेखनामधील अशा मोठ्या प्रश्नातच ते मार्क जातील. छोट्या प्रश्नात प्रत्येक ठिकाणी कापू शकत नाही ते टीचर. म्हणजे एका प्रश्नात 4-5 प्रश्न गृहीत धरून अर्धा 1 मार्क ते कापतील जास्तीत जास्त, दुसरं काही. तर अशा प्रकारे पेपर सोडवला तुम्ही तर हमखास तुम्हाला मार्क भेटतील.